नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे की गृह मंत्रालयाने म्हणजेच होम मिनिस्ट्रीने महाराष्ट्र राज्याच्या या अगोदरच खूप वर्षापूर्वीच कोणत्याही उड्डाणपुलाखाली कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी करायचे नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या उड्डाणपुलाच्या खाली कोणत्या प्रकारचा वाणिज्य वापर म्हणजे कमर्शियल वापर करायचा नाही त्या जागेचा असे निर्देश काढले होते। परिपत्रक जारी करण्यात आलं होतं। त्याला कारण होतं गृह विभागाचं हे परिपत्रक होतं, त्याला कारण होतं सिक्युरिटीचं। आणि आपण पाहू शकता आता मी सायपणे मार्गावर जो तुर्बे उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी उभा आहे। त्यात तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथे लोडिंग अनलोडिंग चालू आहे। तुम्ही पाहू शकता, मी कॅमेराला पुढे जायला सांगेल। या प्रकारे लक्झरी बसेसला समोर करून लक्झरी बसेसच्या इथे या ठिकाणी फळ विक्रेते जे आहेत हे फळ इथे लोडिंग केलं जात आहे। कोणत्याही प्रकारची परमिशन यांच्याकडे नाही आहे। आणि मी पुढे यायला सांगेल कॅमेरामॅनला एक्झॅक्टली इथून काय लोडिंग होतंय काय अनलोडिंग होतंय कोणत्याही माहिती नाही। अशा प्रकारे छोट्या टेम्पोज मधून पहिले इथं गाड्यामधून फ्रूट्स आणले जातात, सामान आणलं जातं आणि त्याच्यानंतर अशा मोठ्या बसेसमध्ये ते लोड केलं जातं। कोणत्याही प्रकारची इथं अनुमती नाहीये। या ठिकाणी पूर्णतः बेकायदेशीरपणे आणि अनधिकृतपणे या ब्रिजच्या खालचा जो आहे तो इथे वापर सुरू आहे। पोलीस यांच्यावर कारवाई करतील का, ट्रॅफिक पोलीस यांच्यावर कारवाई करतील का, महानगरपालिका यांच्यावर कारवाई करेल का? कारण की रस्त्याच्या बाजूला जर साधारणपणे कोणतीही गाडी उभी असली तर महानगरपालिका त्यांच्यावर 5,000 रुपयाचा दंड आकारते किंवा ट्रॅफिक पोलीस तात्काळ 200 ते 500 रुपयाचा त्यांना दंड आकारतात। अशा प्रकारे या लक्झरी बसेस इथं उभ्या आहेत, कोणताही प्रकारचा परवाना नाही यांच्याकडे, रस्त्याला क्रॉस विरुद्ध दिशेमध्ये उभे आहेत, लोडिंग अनलोडिंग इथे चालू आहे। पोलीस विभाग यांच्यावर कारवाई करेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नाहीये की इथे ह्या लोक ह्या उड्डाणपुलाच्या खालचा जो जागा आहे त्याचा वापर करत तो वाणिज्य वापर चालू आहे। ह्याच्याबद्दल कोणताही परवाना किंवा कोणती अनुमती यांच्याकडे नाहीये। त्याच्यामुळे पोलिसांनी अशा बेकायदेशीर कृत्य जे चालू आहे प्रक्रिया चालू आहे नवी मुंबईमध्ये त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे। कॅमेरा पर्सन अथर्व सोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासनासाठी नवी मुंबई येथून।